नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पर्यावरणाला प्रभावित करणे आणि पर्यावरणाकडून सुद्धा प्रभावित होणे या विषयावरती आपण इथे चर्चा करत आहोत। आपण भाग 4 मध्ये आता आलेलो आहोत। तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। यापूर्वी जो आपण व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये आपण काही नातेसंबंधांवर चर्चा केली। हे नातेसंबंध आपलेपणाची भावना, हेतू आणि परिपूर्णतेची भावना वाढवून व्यक्तींच्या आणि आपल्या सभोवतालच्या जगाच्या खऱ्या आनंदास हातभार लावतात यावरती आपण चर्चा केली। जेव्हा आपण आपल्या नात्यांमध्ये आणि समाजात आदर, न्याय आणि सर्वसमावेशकता अनुभवतो तेव्हा ते सकारात्मक वातावरण तयार होते, जे वैयक्तिक कल्याण आणि आनंदास सतत प्रोत्साहन देत असते। या व्यतिरिक्त आपल्या सर्व सदस्यांच्या कल्याणाला महत्त्व देणारा सामंजस्यपूर्ण आणि दयाळू समाज सामूहिक आनंद, सामाजिक प्रगती आणि अधिक सामंजस्यपूर्ण परिस्थिती असा निर्माण करतो। म्हणूनच आपल्याला हे वातावरणाबद्दल चर्चा करणं गरजेचं होतं। सो आता या टप्प्यावर मी एक प्रात्यक्षिकाचा उल्लेख करणार आहे जे आपल्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे। आपल्या आयुष्यातील 2 विशिष्ट दिवसांचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे। इंटरेस्टिंग आहे, राईट? एक दिवस ज्याने तुमच्यासाठी खूप मे बी त्या दिवसामध्ये खूप दुःख आणि अस्वस्थ असे अनुभव निर्माण झालेले होते, आणि दुसरा असा दिवस घ्यायचा आहे ज्यामध्ये तुमच्या कुटुंबाच्या, समुदायाच्या किंवा समाजाच्या संदर्भात आपल्यासाठी एखादी आनंद आणि अशी काहीतरी गोष्ट घडली की ज्यामुळे प्रगती झाली आहे। सो या 2 परिणामांना कारणीभूत असलेल्या घटकांची तुम्हाला यादी करायची आहे। म्हणजे काय करायचं आहे, 2 कॉलम्स, 2 तक्ते करायचे आहेत। एका तक्त्यामध्ये दुःखी दिवस आणि दुसरा आनंदी दिवस असे तयार करायचं आहे। आणि कौटुंबिक पातळीवर, सामुदायिक पातळीवर, समाजाच्या स्तरावर आपल्याला परिणाम करणारे मापदंड तुम्हाला लिहायचे आहेत। आपल्यासाठी आनंदाचा दिवस किंवा आपल्यासाठी दुःखाचा दिवस असा तुम्हाला 2 कॉलम्स हे आहेत ते तयार करायचे आहेत। हे जे प्रात्यक्षिक आहेत ते तुम्ही करणार आहात। पण एक नमुना उदाहरण म्हणून मी ऑफकोर्स आपण तुम्हाला थोडंसं ह्याच्याबद्दल विश्लेषण देऊया, थोडंसं तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊया। परागजी, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही सांगू शकाल का काही विद्यार्थ्यांना? अर्थातच मॅडम। तर आपण पहिल्या स्तंभापासून म्हणजे पहिल्या कॉलमपासून चर्चा करूयात की जो दुःखाचा दिवस आहे। मित्रांच्या समूहातील विसंवाद किंवा कदाचित पाठीमागे बोलणे हे दुःखाला कारणीभूत कदाचित ठरू शकते। त्यानंतर आरोग्य, कदाचित संकट एखाद्यावरती आले किंवा साथीचे आजार, मग नातेसंबंध तुटतात, मग ते पुन्हा एकदा दुःख घेऊन येणार आहेत। त्यानंतर संघर्ष आणि हिंसाचार, मग सामाजिक अन्याय, भेदभाव। तर ही काही उदाहरणे आहेत की जी पहिल्या स्तंभामध्ये जातील, आणि मला खात्री आहे की आपले विद्यार्थी ज्यावेळेस हे प्रॅक्टिकल किंवा प्रात्यक्षिक प्रत्यक्षात करतील तेव्हा त्यांना आणखी काही गोष्टी ओळखता येतील। खरंच आहे, तुम्ही खूप चांगली उदाहरणं दिलेली आहेत, स्पेसिफिक उदाहरणं दिलेली आहेत, आणि ऑफकोर्स विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरनं सुद्धा आणखीन ही उदाहरणं लिहू शकणार आहे। होय, आणि पुढचा जो कॉलम आहे, जो स्तंभ आहे, तो आहे आनंदाच्या दिवसाबद्दल। जसे की त्यामध्ये लिहू शकतो की ते स्वयंसेवा आणि समाजसेवा आहे, त्यामुळे तोच आनंद असेल। मग ज्या लोकांसोबत मी फारसा वेळ घालवत नव्हतो त्यांच्याबरोबर नवीन सणांचे उत्सव, मग ध्येय किंवा काम पूर्ण करणे, मग हृदयाला आनंद देणारी दयाळूपणाची जी सर्वसाधारण कृती, त्यानंतर कदाचित कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेमध्ये सहभागी होतील अशा काही कृती ह्या दुसऱ्या कॉलममध्ये येऊ शकतात। त्याचप्रमाणे एखाद्या दिवशी विशिष्ट आनंद देणाऱ्या गोष्टीची ही जी यादी आहे कदाचित भरपूर विद्यार्थी, आपले मित्र लिहू शकतील। नक्की नक्की, खूपच सुंदर। परागजींनी खूप आपल्याला दोन्ही जे कॉलम्स आहेत ते खूप व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत, आणि आणखीन थोडंसं मला असं वाटतं की पुढे त्यांनी त्याच्यावरती काय करावं असं सांगू शकाल का तुम्ही? ओके, तर आता या अनुभवांचे विश्लेषण केल्यावरती मानवजातीचे भवितव्य साध्य होण्यास आपल्याला कशी मदत होऊ शकते यावर विचार केला पाहिजे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण मजबूत संबंध आणि नाते तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। खरंच आहे, खरंच आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला परागजींनी सांगितलेला आहे की हे नुसतंच लिहून ठेवायचं नाहीये, तर त्याच्यावरती पुढे जाऊन आपण विचार सुद्धा करणं गरजेचं आहे। अगदी बरोबर। आणि मग त्यानंतर येतं की स्वयंसेवक आणि समाजसेवा, जेणेकरून या ज्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे आणखी नातेसंबंध ही अधिक बळकट होत जाणार आहे। खरंच आहे,
आपण 3 वेगवेगळ्या संस्था म्हणजे कुटुंब, समुदाय आणि समाज ह्याचा विचार केला. त्यामुळे अगदी ज्यांच्यामुळे आनंद तयार होईल त्यांच्यामुळेच सकारात्मक नातेसंबंध इथे आणि तयार होतील आणि अधिक बळकट होतील आणि मग ते मानव जातीचे भवितव्य साध्य करण्यासाठी मदत करू शकतात. अगदी घट्ट आपण म्हणायला पाहिजे आणि बळकट नातेसंबंध जी आपल्याला गरज आहे, तरच हे नातेसंबंध जे आहेत ते आपल्याला उपयोगी पडतात. अगदी बरोबर. आणि तुम्ही म्हणालात तसे आय थिंक इतरांची सेवा ही सुद्धा हे नातेसंबंध घट्ट करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. निश्चितच निश्चितच. सो आणखीन मला असं वाटतं की आणखीन 1-2 मुद्दे आपण विद्यार्थ्यांना नक्कीच सांगू शकतो ज्यांनी त्यांना आणखीन हे समजायला सोपं होईल. ओके, तर आणखी मुद्दे आपण त्यामध्ये ॲड करू शकतो, जसं की पर्यावरणाविषयक व्यवस्थापन, त्यानंतर शिक्षण आणि शिक्षणाची संधी. तर या ठिकाणी काही मला उदाहरणे किंवा अनुभव याबद्दलचे आहेत. ओके ओके, खूपच छान. त्यामुळे ज्या दिवशी आपण खूप आनंदी असतो त्या दिवशीही आपल्याला काही चांगली अंतर्दृष्टी मिळते. कारण तुम्ही आता म्हणालात की शिक्षणातनं पण नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालेलं असणार आहे की ज्यामुळे प्रत्येकाला आनंद आपण देऊ शकतो. कारण एकटे आनंदी असणं पुरेसं नाही आहे. आपण इतरांपर्यंत आनंद कसा पोहोचवू शकतो ह्याचा विचार करायला हवा. आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या स्क्रीनवरती असलेलं एक विधान तुम्हाला दिसत आहे आणि त्या विधानावरती तुम्हाला चर्चा करायची आहे. ते विधान असं आहे की दुष्टांच्या सहवासामुळे दुःख वाढते, तर सदाचारी व्यक्तींच्या सहवासामुळे अंतःकरणातील दुःखाचा गंज दूर होतो. जर आपण दुष्टांच्या सहवासात असू, वाईट लोकांच्या सहवासात असू, तर आपले दुःख वाढते. आता तुम्ही दुःखाच्या दिवसाबद्दल आधी सांगितलेलं होतं आणि जेव्हा संघर्ष झाला तेव्हाही तुम्ही सांगितलेलं होतं की काय घडलं नक्की. सो आता संघर्ष हा नक्कीच उदात्त गुण नाहीये, हा आपल्या दुःखाच्या कॉलममध्ये जाणार आहे. त्यामुळे दुष्टांचा गुणच संघर्षाला कारणीभूत ठरतो आणि त्यामुळे तुम्ही दुःखी झालात, मग इथे जे बोललं जातंय त्याला पुष्टी मिळते की खरंच दुष्टांचा सहवास, म्हणजे जे स्क्रीनवरती आपण आता वाचलं की दुष्टांचा सहवास आपलं दुःख वाढवत राहतं. मग आपण कोणाची संगत करणं पसंत करतो, तर सदाचारी लोकांच्या सहवासामुळे अंतःकरणातील दुःखाचा जो गंज आहे तो नक्कीच दूर होतो. म्हणून जर आपण दुष्टांशी नव्हे तर सदाचारी लोकांशी, प्रामाणिक लोकांच्या सहवासामध्ये असलो तर आपल्या अंतःकरणामध्ये काही दुःख असले तरी ते दूर होण्यासाठी मदत होते. खूप छान इथे दिलेलं आहे त्यांनी ऑलरेडी एक्सप्लेनेशन, पण आय एम शुअर तुमच्याकडे काही अजून मुद्दे नक्कीच असणार आहेत. होय मॅडम, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की मी भूतकाळातील एक घटना आठवत होतो ज्यावेळेस आपण हे सर्व एक्सप्लेन करत होतात. विशिष्ट परिस्थितीमध्ये काही घटनांमुळे मी खूपच नैराश्यामध्ये होतो, कारण मी अशा लोकांसोबत होतो की ज्यांचे मन निरोगी नव्हते. पण त्या परिस्थितीतून बाहेर येताच आणि काही दयाळू लोकांच्या किंवा सदाचारी लोकांच्या आपण किंवा प्रेमळ लोकांच्या, जे काही सरळ चारित्र्याची लोक आहेत त्यांच्या सहवासात आपण ज्यावेळेस येतो तेव्हा लगेच मला तो फरक जाणवला की मी पूर्णपणे एका जगातून दुसऱ्या जगामध्ये आलेलो आहे. खरंच आहे, म्हणजे कम्प्लिटली एक वेगळा अनुभव की फार असं काहीतरी बदल झाल्याचा असा अनुभव येतो. खूप छान अनुभव तुम्ही स्वतःबद्दल सांगितला. खूप महत्त्वाचा अनुभव अगदी वाटतोय बरं. आणि मला. खरोखरच हा अनुभव आपण ज्यावेळेस बोलला चटकन माझ्या मनामध्ये आला तो. अगदी खरं आहे. जणू तुम्ही असं वाटतं आपल्याला कधी कधी जेव्हा आपण ही जे चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये जातो तेव्हा तुम्ही अंधारात होता आणि अचानक प्रकाशात आलेला आहात. खूप इंटरेस्टिंग आहे. तर या विधानातच स्पष्टपणे म्हटले आहे की जेव्हा आपण अनैतिक लोकांच्या सहवासात किंवा वाईट संगतीत असतो तेव्हा त्याचा आपल्यावरती सुद्धा खूप वाईट परिणाम होतो आणि त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला सतत जाणवत राहतात. तर चांगल्या लोकांच्या सहवासात आपण नेहमी उत्तुंग होतो, आपण चांगले विचार मनामध्ये आणतो आणि आपला उत्साह जो असतो ना तो उंचावलेला असतो. मी वैयक्तिक पातळीवर सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे. इथे मी एक छोटासा अनुभव सांगू इच्छिते. ऍक्च्युली मी अगदी लहान असताना, म्हणजे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, काही विद्यार्थी होते माझ्याबरोबर, विद्यार्थी मित्रमैत्रिणी होत्या ज्यांच्यासोबत नकारात्मक विचारांनी असं वाहून गेल्यासारखं वाटत होतं.
तेव्हा आई वडिलांना काळजी वाटायला लागली आणि मग पुढच्या वर्गात गेल्यावर मी काही विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये सुद्धा आले, जे खूप आय वुड से की आध्यात्मिक होते, कारण त्यांची वागणूक उत्तम होती. त्यांच्या सहवासात मग मला हळूहळू प्रगती बघायला मिळाली. माझ्या स्वतःमध्ये फरक जाणवायला लागला, उन्नती मला बघायला मिळाली आणि माझ्या आईवडिलांनी माझ्या वर्तनात आणि माझ्या मानसिकतेमध्ये सुद्धा एक बदल झालेला त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे तुम्ही तुमचं मित्रमंडळ कोण आहे, कोण निवडता आहे, या सगळ्यावरती हे अवलंबून असतो. तुम्ही तुमच्या मित्रांची निवड जी आहे ना, ती विचारपूर्वक करा. आपल्याला दुष्टांचा सहवास सोडून देण्याचा सल्ला दिला जातो. जे सरळ नसतात त्यांचा सहवास, मग मैत्री संगत यापासून आपण पूर्णपणे बाजूला गेलं पाहिजे. म्हणजे आत्ता पण माझा अनुभव मी सांगितला आणि ऑफकोर्स तुम्ही पण अनुभव सांगितलेला आहे, त्याच्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि आता या मुख्य मुद्द्यावरती विचार करून हे जे सेशन आहे, हा जो भाग आहे तो आपण इथे थांबवणार आहोत. या सत्रात आपण चर्चा केली की आपण सेवा केल्याने स्वतःसाठी आणि इतरांसाठी आनंद निर्माण करू शकतो. असं म्हटलं जातं की आपले मित्रमंडळ आपण अत्यंत काळजीपूर्वक निवडले पाहिजेत, कारण आपल्या आयुष्यातील आनंद आणि यश हे आपण कोणाच्या संगतीत आहोत यावरती अवलंबून असते. ज्या व्यक्ती आपल्यापेक्षा नैतिकतेने आणि बौद्धिकदृष्ट्या अधिक बळकट असतात, त्यांच्याशी मैत्री केल्याने आपला विकास होण्यासाठी नक्कीच मदत होतो. मग काही जण ज्यांना आपण असा विचार करा की काही जण ज्यांना आपण मित्र म्हणतो ते कदाचित सगळे आपले सगळ्यात वाईट शत्रू असतात, कारण त्यांचे विचार हे चांगले नसतात आणि प्रत्येक वाक्यात ते अपशब्द वापरतात आणि मग ते जसं बोलतात ना ते तसंच वागतात. त्यांच्या कृती पण ह्या वाईट असतात. त्यामुळे ते कधी कधी आपण आता बघितलं की कॉलेजमध्ये असताना काही मुलं वर्गातच बसत नाहीत आणि जोपर्यंत आपण त्यांच्यासारखे होत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत बरं का. मग त्यानंतर इतर निष्पाप मुलांना किंवा मुलींना सुद्धा ते त्यांच्यामध्ये ओढण्याचा सतत प्रयत्न करतात. म्हणजे एखाद्या विषारी सापापासून आपण जसे लांब होत जातो ना, तसंच या लोकांपासून आपण दूर असायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे. तर आता या सत्राच्या आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच भेटूया. हा भाग इथे संपलेला आहे. नमस्कार.